Hi students, in last lecture we have seen what is meant by the projectile, what is meant by the path of projectile, angle of projection and velocity of projection. Okay, also we have seen that equation of path of projectile. Equation of path of projectile is y equal to tan theta into x minus g upon 2u square cos square theta into x square. ओके, त्यानंतर प्रोजेक्टाईल म्हणजे काय असतो तर कोणताही ऑब्जेक्ट जो एअरमध्ये थ्रो केलेला आहे आणि त्याच्याकडे काही इनिशियल वेलॉसिटी आहे आणि त्याचं मोशन जे आहे ते अंडर काय होत आहे ग्रॅव्हिटी होत आहे. अशा प्रोजेक्टाईलला अशा ऑब्जेक्टला काय म्हटलं जातं प्रोजेक्टाईल असं म्हटलं जातं. प्रोजेक्टाईल ज्या वेलॉसिटीनं प्रोजेक्ट केला जातो त्या वेलॉसिटीला वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन आपण असं म्हणतो. त्यानंतर अँगल ऑफ प्रोजेक्शन म्हणजे असतो द अँगल मेड बाय द वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन विथ द हॉरिझॉन्टल. आता इथे पाथ ऑफ प्रोजेक्टाईल म्हणजे काय हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. पाथ ऑफ प्रोजेक्टाईललाच ट्रॅजेक्टरी असं म्हटलं जातं. ट्रॅजेक्टरी म्हणजे काय असते तर पाथ फॉलोड बाय प्रोजेक्टाईल ड्युरिंग इट्स मोशन. प्रोजेक्टाईलच्या मोशनमध्ये प्रोजेक्टाईल ज्या पाथवरून जातो त्या पाथलाच काय म्हटलं जातं पाथ ऑफ प्रोजेक्टाईल किंवा ट्रॅजेक्टरी असं म्हटलं जातं. आपण त्यानंतर त्या पाथचं इक्वेशन फाइंड आउट केलं होतं ते होतं y इक्वल टू टॅन थिटा इंटू एक्स मायनस जी अपॉन 2u स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा इंटू एक्स स्क्वेअर. ओके, अशा प्रकारे आपण त्याचं इक्वेशन पाहिलेलं होतं. आणि हे जे इक्वेशन आहे ते कुणाचं आहे तर पॅराबोलाचं इक्वेशन आहे आणि त्यामुळे आपण असं म्हटलं की पाथ ऑफ प्रोजेक्टाईलचं इक्वेशन हे पॅराबोलाचं इक्वेशन आहे. त्यामुळेच पाथ ऑफ प्रोजेक्टाईल हा कसा आहे तर पॅराबोलिक पाथ. यानंतर आज आपण प्रोजेक्टाईल मोशनशी रिलेटेड असणाऱ्या काही टर्म्स बघणार आहोत. ही डायग्रॅम जी इथे ड्रॉ केलेली आहे ही आपण काल बघितलेली आहे. हा आहे एक्स ॲक्सिस आणि हा आहे वाय ॲक्सिस. एक्स वाय प्लेनमध्ये प्रोजेक्टाईल इथून प्रोजेक्ट केला. त्याची इनिशियल वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन आहे यू बार. त्याला दोन कॉम्पोनंटमध्ये डिव्हाइड केलेलं आहे यू एक्स आणि यू वायमध्ये. काल आपण बघितलेलं आहे बघा की व्हर्टिकल मोशनमध्ये काय कॉन्स्टंट आहे ॲक्सलरेशन कॉन्स्टंट आहे आणि हॉरिझॉन्टल मोशनमध्ये काय कॉन्स्टंट आहे तर वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. म्हणजे प्रोजेक्टाईल ज्यावेळेस त्याच्या मोशनमध्ये असतो त्यावेळेस त्याच्या व्हर्टिकल मोशनमध्ये ॲक्सलरेशन कॉन्स्टंट आहे आणि हॉरिझॉन्टल मोशनमध्ये त्याची वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. अशा प्रकारचं त्याचं मोशन आहे. आता याच्यामध्ये काय होतं तर ज्या वेळेस पार्टिकल हा इथून थ्रो केलेला आहे मॅक्झिमम हाईटपर्यंत जातो म्हणजे ओ टू ए ज्या वेळेस तो ट्रॅव्हल करतो त्यावेळेस काय होतं तर त्याच्या वेलॉसिटीचा व्हर्टिकल कॉम्पोनंट यू वाय हा काय होत जातो कंटिन्युअसली डिक्रीज होत जातो. आणि ज्या वेळेस तो मॅक्झिमम हाईट एला इथे रीच होतो त्यावेळेस काय होतं तर त्याची व्हर्टिकल व्हेलॉसिटी ही किती होते 0 होते आणि पॉईंट एला यू वायची व्हॅल्यू किती असते तर 0 असते. त्यानंतर आता ए पासून बी पर्यंत येताना म्हणजे डाऊनवर्ड मोशनमध्ये इथं त्याची यू वायची व्हॅल्यू किती आहे 0 आहे. जसजसं तो बीकडे येत राहील तसतसं काय होणार आहे तर त्याची जी व्हेलॉसिटी आहे यू वाय व्हर्टिकल व्हेलॉसिटी ती कंटिन्युअसली इन्क्रीज होत जाईल आणि पॉईंट बीला रीच झाल्यानंतर त्याची यू वायची व्हॅल्यू जी आहे ती परत काय होईल मॅक्झिमम होईल. अशा प्रकारे यू वायची व्हॅल्यू पहिल्यांदा काय होते मॅक्झिमम हाईटला रीच होण्यासाठी पहिल्यांदा ती काय होते डिक्रीज होत जाते. मॅक्झिमम हाईटला रीच झाल्यानंतर यू वायची व्हॅल्यू 0 होते आणि मॅक्झिमम हाईटपासून ओरिजिनल प्लेनमध्ये खाली येत असताना यू वाय परत इन्क्रीज होतो आणि प्लेनमध्ये ओरिजिनल आल्यानंतर त्याची यू वायची व्हॅल्यू परत मॅक्झिमम होते. हे झालं त्याच्या वेलॉसिटीच्या व्हर्टिकल कॉम्पोनंटचं काय होतं. आता आपल्याला पुढे बघायचं आहे की त्याचा जो हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आहे त्याचं काय होईल तर हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट थ्रू आउट द मोशन कसा असतो कॉन्स्टंट असतो आणि म्हणून आपण म्हणतो की हॉरिझॉन्टल मोशन इज कम्प्लिटेड विथ द कॉन्स्टंट वेलॉसिटी अँड व्हर्टिकल मोशन इज कॅरीड विथ द कॉन्स्टंट ॲक्सलरेशन इक्वल टू ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता आपल्याला इथे मी सी ए किंवा ए सी ही जी आहे ही काय आहे बघा कॅपिटल एच. कॅपिटल एच म्हणजे काय आहे तर मॅक्झिमम हाईट.
म्हणजे ए या पॉईंटचं त्या प्लेनपासूनचं डिस्टन्स, एक्स ॲक्सिसपासूनचं डिस्टन्स जे आहे त्या डिस्टन्सला तुम्ही काय म्हणणार आहे, कॅपिटल एच. कॅपिटल एच म्हणजे काय, तर मॅक्झिमम हाईट विच इज अटेंड बाय द प्रोजेक्टाईल ड्युरिंग इट्स मोशन. किती मॅक्झिमम हाईट आहे, तर एच एवढी आहे. आता प्रोजेक्टाईल ज्यावेळेस प्रोजेक्ट केला जातो त्यावेळेस त्यानं हे मॅक्झिमम हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं, तर OB. OB म्हणजे काय आहे, तर त्यांनी ट्रॅव्हल केलेलं हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे. मग OB हे जे डिस्टन्स आहे त्याला कॅपिटल R हा सिम्बॉल यूज केलेला आहे. हॉरिझॉन्टल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय प्रोजेक्टाईल ड्युरिंग इट्स मोशन इज कॉल्ड ॲज द हॉरिझॉन्टल रेंज. म्हणजे हे R जे आहे ती काय आहे, तर हॉरिझॉन्टल रेंज आहे. हॉरिझॉन्टल रेंज म्हणजे काय असते, तर त्या ऑब्जेक्टनी किंवा प्रोजेक्टाईलनी हॉरिझॉन्टल मोशनमध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला आहे किंवा त्याच्या प्रोजेक्टाईल मोशनमध्ये हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं त्याला काय म्हणायचं, रेंज असं म्हणायचं. म्हणजे OB ही काय असेल, रेंज असेल, हॉरिझॉन्टल रेंज. आणि मॅक्झिमम हाईट म्हणजे काय असेल, तर कॅपिटल H. आता आपल्याला काही टर्म्स बघायचे आहेत बघा. टाईम ऑफ फ्लाईट ही फर्स्ट टर्म आहे. टाईम ऑफ फ्लाईट म्हणजे काय, त्याचा सिम्बॉल आहे सपोज कॅपिटल T. टाईम ऑफ फ्लाईटचा सिम्बॉल काय आहे, कॅपिटल T असा आहे. आता टाईम ऑफ फ्लाईट म्हणजे काय असतो बघा, तर प्रोजेक्टाईलला इथून प्रोजेक्ट केल्यानंतर ह्या पूर्ण पाथवरून त्याला ट्रॅव्हल करून परत तो पॉईंट Bला येतो, म्हणजे तो ओरिजिनल प्लेनमध्ये रिटर्न येतो. म्हणजे मोशन स्टार्ट झाल्यापासून त्याचं मोशन एंड होण्यासाठी जो टोटल टाईम लागला तो टोटल टाईम म्हणजे काय असणार आहे, टाईम ऑफ फ्लाईट. म्हणजे पॉईंट O वरून प्रोजेक्ट केल्यानंतर प्रोजेक्टाईल हा पॅराबोलिक पाथ फॉलो करतो आणि पॉईंट B वर परत रिटर्न येतो आणि ओरिजिनल प्लेनमध्ये रिटर्न येतो. म्हणजे हे टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी जो टाईम लागला तो काय असणार आहे, टाईम ऑफ फ्लाईट. म्हणजे याची डेफिनिशन काय असेल बघा, टाईम टेकन बाय प्रोजेक्टाईल, टाईम taken by projectile to travel along its trajectory, along its complete trajectory is called as the time of flight. मग टाईम ऑफ फ्लाईट म्हणजे काय असेल बघा, टाईम टेकन बाय प्रोजेक्टाईल टू ट्रॅव्हल अलॉंग इट्स कम्प्लीट ट्रॅजेक्टरी. पूर्ण पाथवरून ट्रॅव्हल होण्यासाठी जो टाईम लागतो त्याला काय म्हणायचं, टाईम ऑफ फ्लाईट. मग आता हा जो टाईम ऑफ फ्लाईट आहे तो दोघांचं कॉम्बिनेशन आहे. ते म्हणजे आहे टाईम ऑफ ॲसेंट आणि टाईम ऑफ डिसेंट. पहिल्यांदा टाईम ऑफ ॲसेंट बघूया आपण काय आहे बघा. टाईम ऑफ फ्लाईट म्हणजे काय, तर O पासून निघाला, ह्या पूर्ण पाथवरून ट्रॅव्हल झाला, परत पॉईंट Bला आला. हा जो टोटल टाईम आहे एवढं मोशनसाठी लागणारा, ह्याला आपण टाईम ऑफ फ्लाईट असं म्हणतो. मग टाईम ऑफ ॲसेंट म्हणजे काय, तर O पॉईंटपासून निघालेला आहे आणि मॅक्झिमम हाईटला जाण्यासाठी किती टाईम लागला तो म्हणजे असेल टाईम ऑफ ॲसेंट. टाईम ऑफ ॲसेंट म्हणजे काय, टाईम टेकन बाय प्रोजेक्टाईल टू रीच द मॅक्झिमम हाईट. इथून थ्रो केल्यानंतर त्याला मॅक्झिमम हाईटसाठी जाण्यासाठी किती टाईम लागेल तो म्हणजे काय असेल, टाईम ऑफ ॲसेंट. आता टाईम ऑफ ॲसेंट म्हणजे इथून इथं पोहोचण्यासाठी लागलेला टाईम. आणि टाईम ऑफ डिसेंट म्हणजे काय असेल, तर इथून इथं येण्यासाठी लागणारा टाईम. बघा, टाईम ऑफ फ्लाईट म्हणजे काय, तर O to B हा टोटल टाईम म्हणजे किती असेल, तर टाईम ऑफ फ्लाईट असेल. त्यातला O to A हा जो टाईम लागेल तो असेल टाईम ऑफ ॲसेंट. आणि A पासून B पर्यंत येण्यासाठी जो टाईम लागेल तो असेल टाईम ऑफ डिसेंट. मग टाईम ऑफ ॲसेंट म्हणजे काय, तर मॅक्झिमम हाईटला जाण्यासाठी टाईम किती लागतो. आणि टाईम ऑफ डिसेंट म्हणजे काय, तर मॅक्झिमम हाईटपासून ओरिजिनल प्लेनमध्ये येण्यासाठी किती टाईम लागेल तो म्हणजे असेल टाईम ऑफ डिसेंट. मग आता टाईम ऑफ ॲसेंट म्हणजे काय असेल सांगा, डेफिनिशन काय असेल, टाईम टेकन बाय प्रोजेक्टाईल, टाईम टेकन बाय प्रोजेक्टाईल टू रीच द मॅक्झिमम हाईट, टू रीच मॅक्झिमम हाईट इज कॉल्ड ॲज द टाईम ऑफ ॲसेंट. ओके, आता त्याचा सिम्बॉल काय आहे बघा, TA असा त्याचा सिम्बॉल आहे, स्मॉल TA. आणि टाईम ऑफ फ्लाईटचा सिम्बॉल हा कॅपिटल T असा आहे. त्यानंतर टाईम ऑफ डिसेंट म्हणजे काय असेल, टाईम ऑफ डिसेंट
टाईम ऑफ डिसेंटचा सिम्बॉल असेल TD. ओके, आणि टाईम ऑफ डिसेंट जो आहे तो कसा डिफाईन करायचा, तर टाईम टेकन बाय प्रोजेक्टाईल, टाईम टेकन बाय प्रोजेक्टाईल टू रीच ओरिजिनल प्लेन, टू रीच ओरिजिनल प्लेन फ्रॉम मॅक्झिमम हाईट, फ्रॉम मॅक्झिमम हाईट इज कॉल्ड ॲज द टाईम ऑफ डिसेंट. हे सगळ्यांच्या लक्षात आलं का बघा. पहिल्यांदा काय काय सांगितलं. टाईम ऑफ फ्लाईट म्हणजे काय, तर टाईम टेकन बाय प्रोजेक्टाईल टू ट्रॅव्हल अलॉंग इट्स कंप्लीट ट्रॅजेक्टरी. पाथ कंप्लीट करण्यासाठी जो टाईम लागतो तो म्हणजे काय असतो, टाईम ऑफ डिसेंट. म्हणजे O to B जाण्यासाठी जो टाईम लागेल या पाथवरून तो म्हणजे असेल टाईम ऑफ फ्लाईट. टाईम ऑफ फ्लाईट ही ॲडिशन आहे कोणाची, तर टाईम ऑफ ॲसेंट आणि टाईम ऑफ डिसेंटची. टाईम ऑफ ॲसेंट म्हणजे कोणता, तर थ्रो केल्यानंतर मॅक्झिमम हाईटपर्यंत रीच होण्यासाठी जो टाईम लागेल तो असेल टाईम ऑफ ॲसेंट. त्याचं सिम्बॉल आहे TA. मॅक्झिमम हाईटपासून निघाला आणि त्याला परत ओरिजिनल प्लेनमध्ये यायचं आहे, म्हणजे इथून इथंपर्यंत येण्यासाठी जो टाईम लागेल तो असेल टाईम ऑफ डिसेंट. ओके, टाईम ऑफ ॲसेंट आणि डिसेंट काय आहे समजलं का बघा. टाईम टेकन बाय प्रोजेक्टाईल टू रीच द मॅक्झिमम हाईट इज कॉल्ड ॲज द टाईम ऑफ ॲसेंट, अँड टाईम टेकन बाय प्रोजेक्टाईल टू रीच द ओरिजिनल प्लेन फ्रॉम मॅक्झिमम हाईट इज कॉल्ड ॲज द टाईम ऑफ डिसेंट. हे नोट डाऊन करून घ्या सगळ्यांनी पहिल्यांदा. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की टाईम ऑफ फ्लाईट, टाईम ऑफ ॲसेंट आणि टाईम ऑफ डिसेंट यांचे इक्वेशन्स काय आहेत, म्हणजे त्यांचे फॉर्म्युले काय आहेत. मग टाईम ऑफ ॲसेंटचा सगळ्यांना सिम्बॉल माहीत आहे, तो काय आहे तर TA असा आहे. मला सांगा टाईम ऑफ ॲसेंट म्हणजे मी काय सांगितलं, तर पार्टिकलला किंवा प्रोजेक्टाईलला त्याच्या पॉईंट ऑफ प्रोजेक्शनपासून, पॉईंट ऑफ प्रोजेक्शन म्हणजे काय असेल, तर ज्या पॉईंटवरून प्रोजेक्टाईलला प्रोजेक्ट केला तो काय असेल तर पॉईंट ऑफ प्रोजेक्शन. मग पॉईंट ऑफ प्रोजेक्शनपासून मॅक्झिमम हाईटपर्यंत जाण्यासाठी जो टाईम लागतो तो काय असतो, टाईम ऑफ ॲसेंट असतो. मग आता याच्यामध्ये सपोज मी फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन यूज करते. इक्वेशन काय आहे बघा, V = U + AT. हे इक्वेशन आपण कोणत्या मोशनसाठी यूज करायचं आहे, O to A या मोशनसाठी. कोणत्या मोशनसाठी यूज करणार आहोत आपण, O पासून A पर्यंत पार्टिकल जातोय त्या मोशनसाठी आपण V = U + AT हे इक्वेशन यूज करणार आहे. मला सांगा या मोशनमध्ये इथं मी सपोज वायच्या फॉर्ममध्ये हे इक्वेशन घेतलं, Vy = Uy + AY × T असं इक्वेशन घेतलं. Vy = Uy + AY × T. ओके, आता टाईम ऑफ ॲसेंट म्हणजे कुठून कुठे जाण्यासाठी लागणारा टाईम आहे, तर O to A जाण्यासाठी लागणारा टाईम आहे. मग यातली फायनल पोझिशन कोणती आहे, A. इनिशियल पोझिशन कोणती आहे, O. मग फायनल पोझिशनला असणारी व्हेलॉसिटी म्हणजे असेल Vy. इनिशियल पोझिशन Oला असणारी व्हेलॉसिटी म्हणजे असेल Uy. आणि AY म्हणजे काय तर ॲक्सिलरेशन, या मोशनमध्ये असणारं ॲक्सिलरेशन. आता मला सांगा Vy म्हणजेच A पॉईंटला असणारी Y व्हेलॉसिटी. मला सांगा ज्यावेळेस पार्टिकल इथे पोहोचतो त्यावेळेस इथं पोहोचल्यानंतर त्याच्या व्हेलॉसिटीचा Y कॉम्पोनंट हा किती झालेला असतो, 0 झालेला असतो, बरोबर. Vy म्हणजे काय आहे तर व्हेलॉसिटीचा Y कॉम्पोनंट कोणत्या पॉईंटला, A या पॉईंटला आहे. मग A पॉईंटला रीच झाल्यानंतर त्याच्या व्हेलॉसिटीचा Y कॉम्पोनंट हा किती होतो तर 0 होतो. त्यामुळं Vy ची व्हॅल्यू काय असेल, 0 असेल. इज इक्वल टू Uy म्हणजे काय तर इथं इनिशियल पॉईंट कोणता सांगितला आपल्याला, O. तर O या पॉईंटला त्याच्या व्हेलॉसिटीचा Y कॉम्पोनंट म्हणजे Uy असेल. आणि Uy ची व्हॅल्यू काल सांगितलेली होती मी, Uy म्हणजे आहे U sin θ आणि Ux म्हणजे आहे U cos θ. मग इथं Uy काय असेल बघा, U sin θ. आता तुम्हाला मी सांगितलं आहे की इथून ज्यावेळेस पार्टिकल प्रोजेक्ट केलेला आहे, इथं ज्यावेळेस तो जातो त्यावेळेस त्याची व्हेलॉसिटी
इन्क्रीज होते का डिक्रीज होते? वेलॉसिटीचा वाय कॉम्पोनंट कंटिन्युअसली काय होत जातो? डिक्रीज होत जातो आणि फायनली एला पोचल्यावर 0 होतो आणि त्यामुळं वेलॉसिटी गोज ऑन डिक्रीजिंग म्हणून त्याचं ॲक्सेलरेशन जे आहे ते काय असेल? निगेटिव्ह असेल आणि त्यामुळं हे AYची व्हॅल्यू -g असेल, बरोबर? कारण याचं मोशन कुणी कंट्रोल केलेलं आहे? ग्रॅव्हिटीनं कंट्रोल केलेलं आहे, त्यामुळं आपण AYची व्हॅल्यू -g घेतली. मायनस का घेतली? का तर व्हेलॉसिटी इथे काय होत असते? डिक्रीज होत असते, त्यामुळं साईन घेतलेला आहे ॲक्सलरेशनला निगेटिव्ह. -g इंटू TA असं मी लिहिते इथं. TA का लिहिला? का तर ओ पासून ए पर्यंत जाण्यासाठी जो टाइम लागतो तो असतो टाइम ऑफ असेंट आणि त्याचा सिम्बॉल आहे TA आणि म्हणून जो टाइम लागला तो आहे TA. ओके, टीच्या ऐवजी काय असणार? TA असणार. ओके, समजलं का बघा सगळ्यांना? Vy इक्वल टू UY प्लस AY इंटू T हे वाय म्हणजे व्हर्टिकल मोशनसाठीचं इक्वेशन आहे. ए पॉईंटला रीच झाल्यानंतर व्हेलॉसिटीचा वाय कॉम्पोनंट झाला 0. ओ पॉईंटला त्याचा वाय कॉम्पोनंट किती आहे? U साइन थिटा. AYची व्हॅल्यू -g. टाइम किती लागला? टाइम ऑफ असेंट. पुढे काय येईल बघा? दॅरफोर G इंटू TA इज इक्वल टू असेल U साइन थिटा आणि दॅरफोर TA इज इक्वल टू U साइन थिटा अपॉन G. टीएचा फॉर्म्युला आपल्याला काय मिळतो बघा इथे? U साइन थिटा अपॉन G. दिस इज द फॉर्म्युला टू फाइंड द टाइम ऑफ असेंट. टाइम ऑफ असेंट आपल्याला फाइंड आउट करायचा असेल तर कसा फाइंड आउट करायचा? फॉर्म्युला आहे U साइन थिटा अपॉन G. आता यातलं U म्हणजे काय आहे? तर व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन. ज्या व्हेलॉसिटीनं प्रोजेक्टाईल प्रोजेक्ट केला त्याचं मॅग्निट्यूड काय असेल? U असेल. साइन थिटा, थिटा म्हणजे काय? अँगल ऑफ प्रोजेक्शन. या व्हेलॉसिटीनं हॉरिझॉन्टल सोबत किती अँगल केलेला आहे? थिटा. त्याचा इथं काय घेतला आहे? साइन आणि अपॉन काय असेल? G. या इक्वेशनवरून आपल्याला टाइम ऑफ असेंट. आता आपल्याला नेक्स्ट इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे टाइम ऑफ फ्लाइट. टीचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. मला सांगा S इक्वल टू इक्वेशन काय आहे? UT प्लस 1/2 AT स्क्वेअर. ओके, S इक्वल टू काय असतं इक्वेशन? UT प्लस 1/2 AT स्क्वेअर. व्हर्टिकल मोशनसाठी हे इक्वेशन असेल SY इक्वल टू UY इंटू T प्लस 1/2 इंटू AY इंटू काय असेल? T स्क्वेअर. हे असेल व्हर्टिकल मोशनसाठी असणारं इक्वेशन. आता टाइम ऑफ फ्लाइट जो आहे त्या टाइम ऑफ फ्लाइटमध्ये पार्टिकल कुठून कुठे गेला? तर पार्टिकल O पासून प्रोजेक्ट केलेला होता, हा पाथ पूर्ण ट्रॅव्हल केला आणि इथं पॉईंट Bला रीच झाला. मला सांगा की या केसमध्ये SY म्हणजे काय असणार? त्याची व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट. S म्हणजे काय असते? डिस्प्लेसमेंट असते आणि SY म्हणजे काय? तर डिस्प्लेसमेंट अलॉंग Y ॲक्सिस. ओके, SY म्हणजे काय असणार आहे? डिस्प्लेसमेंट अलॉंग Y ॲक्सिस. मग SYची व्हॅल्यू O टू B या मोशनसाठी किती असेल? आता बघा, SY म्हणजे काय सांगितलं मी? डिस्प्लेसमेंट अलॉंग Y ॲक्सिस. बघा, सपोज हा चॉक आहे, हा मी वर फेकला, त्यानंतर परत चॉक खाली आला, जिथून फेकला तिथं परत येऊन पडला तो, तर त्यानं जाताना किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं? सपोज 10 मीटर. येताना परत 10 मीटर ट्रॅव्हल केलं, पण जाताना पॉझिटिव्ह वाय ॲक्सिसवर केलं, येताना निगेटिव्ह वाय ॲक्सिसवर केलं. तर जेवढं डिस्टन्स तो अपवर्ड गेला तेवढंच डिस्टन्स डाऊनवर्ड आला, तर डिस्प्लेसमेंट किती झाली? 10 - 10 म्हणजे किती झाली? 0 झाली. आता हे सगळ्यांच्या लक्षात असलं पाहिजे की डिस्प्लेसमेंट ज्यावेळेस एखादा पार्टिकल एखाद्या पॉईंटवरून जातो, परत दुसऱ्या पॉईंटला रीच होतो, तिथून परत आहे त्या जागी येतो, असं जर झालं तर तिथं डिस्प्लेसमेंट किती असते? 0 असते. म्हणजे पार्टिकलनी इकडे अपवर्ड डायरेक्शनमध्ये जेवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं तेवढंच डिस्टन्स डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल केलेलं असेल तर त्याची व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट किती झाली? तर 0 झाली. वाय ॲक्सिसवरची डिस्प्लेसमेंट आहे 0, कारण एक्स ॲक्सिसवरून तो थ्रो केलेला होता, वर गेला आणि परत येऊन तो एक्स ॲक्सिसवरच फॉल झाला. म्हणजे ज्या प्लेनमधून तो गेला त्याच प्लेनमध्ये तो रिटर्न आला आणि त्यामुळं त्याची जी व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट आहे ती किती असेल? 0 असेल. त्यामुळं SYची व्हॅल्यू किती असणार? 0.
यू वाय आहे यू साइन थिटा इंटू असेल टी म्हणजे असेल इथं कॅपिटल टी म्हणजे ओ टू बी या मोशनसाठी टाईम किती लागेल, टाईम ऑफ फ्लाईट -1/2 जी टी स्क्वेअर. इथं काय केलं बघा आपण, एस वाय म्हणजे टोटल व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट फॉर ओ टू बी, ओ पासून बी पर्यंत पार्टिकल आला या पाथवरून, याच्यामध्ये व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट टोटल किती झाली, 0 झाली. यू वाय किती असेल, यू साइन थिटा. टाईम किती लागला ओ टू बी जाण्यासाठी, टाईम ऑफ फ्लाईट कॅपिटल टी. आणि ए वाय म्हणजे काय, ॲक्सलरेशन ओ टू बी या पाथवरून जाताना त्याचं जे ॲक्सलरेशन आहे ते काय घेतलं आपण, -g. आणि पुढे काय असेल, टीची व्हॅल्यू कॅपिटल टी. पुढे काय येईल सांगा, 1/2 जी टी स्क्वेअर इज इक्वल टू यू साइन थिटा आणि इंटू काय असणार आहे, टी असणार आहे. इथला एक टी या टी सोबत कॅन्सल झाला, इथे राहिला 1/2 जी टी इज इक्वल टू यू साइन थिटा. आता टी आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, हा 2 इथं मल्टिप्लाय होईल 2 यू साइन थिटा आणि अपॉन काय येईल, जी. दिस इज द इक्वेशन टू फाइंड द टाइम ऑफ फ्लाइट. टाइम ऑफ फ्लाइट कोणत्या इक्वेशनचा यूज करून फाइंड आउट केला जाईल, 2 यू साइन थिटा अपॉन जी. टाइम ऑफ ॲसेंट कसा काढायचा, तर यू साइन थिटा अपॉन जी. टाइम ऑफ फ्लाइट कसा काढायचा, 2 यू साइन थिटा अपॉन जी. आता जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की टाइम ऑफ फ्लाइट आता हा जो आहे हा ॲडिशन आहे. कोणाची ॲडिशन आहे, तर टाइम ऑफ ॲसेंट आणि प्लस काय असणार आहे, तर टाइम ऑफ डिसेंट. ओके, मग टाइम ऑफ ॲसेंट प्लस टाइम ऑफ डिसेंट केलं की आपल्याला टाइम ऑफ फ्लाइट मिळतो. मग इक्वेशन काय येईल बघा, टी इक्वल टू टी ए प्लस टी डी. टी इक्वल टू इक्वेशन काय असणार आहे, टी ए प्लस टी डी. मग टी डी कसा काढायचा, टी डी तर टी मायनस टी ए करायचं. टी डी म्हणजे काय, टाइम ऑफ डिसेंट. कसा काढायचा, टाइम ऑफ फ्लाईटमधून टाइम ऑफ ॲसेंट मायनस करायचा. टोटल टाईम माहीत आहे, इथून इथं पोचण्यासाठी लागणारा टाईम माहीत आहे. मग टोटल टाईममधून हा टाईम मायनस करा, तुम्हाला ए टू बी जाण्यासाठी लागणारा टाईम म्हणजेच टाईम ऑफ डिसेंट मिळेल. आणि मग त्याची व्हॅल्यू काय असेल बघा, देअरफॉर टी डी इक्वल टू 2 यू साइन थिटा अपॉन जी मायनस यू साइन थिटा अपॉन जी असं येईल. आणि त्यामुळेच पुढं टी डीचा फॉर्म्युला आपल्याला मिळेल यू साइन थिटा अपॉन जी. बघा टी डी व्हॅल्यू काय मिळते आपल्याला, यू साइन थिटा अपॉन जी. टी डी कसा काढला, तर हा टोटल टाईम 2 यू साइन थिटा अपॉन जी मायनस टाईम ऑफ ॲसेंट यू साइन थिटा अपॉन जी केला तर ॲन्सर काय मिळतं, यू साइन थिटा अपॉन जी. मग याच्यावरून आपल्याला काय समजतं, तर टाईम ऑफ ॲसेंट जेवढा आहे तेवढाच काय आहे, टाईम ऑफ डिसेंट आहे. म्हणजेच प्रोजेक्टाईलला मॅक्झिमम हाईटला जाण्यासाठी जेवढा टाईम लागेल तेवढाच टाईम त्याला मॅक्झिमम हाईटपासून ओरिजिनल प्लेनमध्ये येण्यासाठी लागणार आहे. काय सांगितलं बघा, इथून मॅक्झिमम हाईटला जाण्यासाठी जो टाईम लागतो तेवढाच टाईम त्याला मॅक्झिमम हाईटपासून ओरिजिनल प्लेनमध्ये येण्यासाठी लागेल. त्यामुळं टाईम ऑफ ॲसेंट आणि टाईम ऑफ डिसेंट दोन्ही पण कसे असतील तर इक्वल असतील. ओके, मग आपल्याला इक्वेशन्स कोणते मिळाले बघा, टाईम ऑफ ॲसेंटचं इक्वेशन आहे यू साइन थिटा अपॉन जी, टाईम ऑफ डिसेंटचं इक्वेशन आहे यू साइन थिटा अपॉन जी आणि टाईम ऑफ फ्लाईटचं इक्वेशन आहे 2 यू साइन थिटा अपॉन जी. ओके, नोट डाऊन करून घ्या. नेक्स्ट आता आपल्याला फाइंड आउट करायची आहे हॉरिझॉन्टल रेंज. म्हणजे हॉरिझॉन्टल रेंजसाठी जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. बघा हॉरिझॉन्टल रेंज फाइंड आउट करायची आहे म्हणजेच ओ बी हे डिस्टन्स काढायचं आहे आपल्याला. ओ बी हे जे हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे हे म्हणजे काय असेल, आर असेल, कॅपिटल आर. आता याला डिफाईन कसं कराल, हॉरिझॉन्टल रेंज म्हणजे काय असेल, तर हॉरिझॉन्टल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय प्रोजेक्टाईल ड्यूरिंग इट्स मोशन. हॉरिझॉन्टल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय प्रोजेक्टाईल ड्यूरिंग इट्स मोशन इज कॉल्ड ॲज हॉरिझॉन्टल रेंज.
प्रोजेक्टाईलनी त्याच्या मोशनमध्ये टोटल हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं त्याला काय म्हटलं जाईल, हॉरिझॉन्टल रेंज असं म्हटलं जाईल. मग आता हॉरिझॉन्टल रेंज आपल्याला काढायची आहे. मला सांगा हॉरिझॉन्टल मोशनमध्ये काय कॉन्स्टंट आहे, काय कॉन्स्टंट आहे, व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. म्हणजेच ॲक्सलरेशनची व्हॅल्यू किती असते, 0 असते ना. मग आता हॉरिझॉन्टल डिस्टन्स फॉर्म्युला आपण घेऊया. एस इक्वल टू काय असतं, UT प्लस 1/2 AT². सपोज मी हा एक्सच्या फॉर्ममध्ये घेतला फॉर्म्युला, तर SX इक्वल टू UX इंटू टी प्लस काय येईल 1/2 AX इंटू T² असा फॉर्म्युला येईल. इथं डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे हॉरिझॉन्टल, त्यामुळे आपण हे जे डिस्टन्सचं इक्वेशन आहे ते एक्सच्या फॉर्ममध्ये घेतलं. एक्स म्हणजे हॉरिझॉन्टल. आता एस एक्स म्हणजेच काय असणार आहे, तर हॉरिझॉन्टल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड, त्याला आपण सिम्बॉल आर असा घेऊयात. हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलेला आहे, तर रेंज एवढं, आणि सिम्बॉल काय घेतलेला आहे आपण, आर हा सिम्बॉल घेतला. UX व्हॅल्यू किती असते, U कॉस थिटा ही व्हॅल्यू असते. आता टी म्हणजे इथे जो टाईम आहे तो मला सांगा कोणता असेल, तर O पासून B पर्यंत पार्टिकलला रीच होण्यासाठी जो टाईम लागला तो टाईम कोणता होता, O पासून निघाला B पर्यंत आला, किती टाईममध्ये आला, तर टाईम ऑफ फ्लाईटमध्ये. मग टाईम ऑफ फ्लाईटचा सिम्बॉल इथे काय घ्यायचा, कॅपिटल T. त्यानंतर इथे 1/2 आणि AXची व्हॅल्यू काय असेल, 0 असेल. आता AX 0 का आहे, का तर UX कसा आहे तर कॉन्स्टंट आहे. म्हणजे UXची व्हॅल्यू थ्रू आउट द मोशन कॉन्स्टंट असते आणि त्यामुळं AXची व्हॅल्यू किती येते, तर 0 येते. बरोबर. म्हणजे आपण म्हणतो ना की हॉरिझॉन्टल मोशनमध्ये इथे व्हेलॉसिटी कशी आहे, कॉन्स्टंट आहे. म्हणजे UXची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे म्हणून AX किती मिळाला आपल्याला, 0 मिळाला. मग R इज इक्वल टू U कॉस थिटा इंटू टी जो आहे टाईम ऑफ फ्लाईट, त्याचा फॉर्म्युला आता आपण बघितला 2U साइन थिटा अपॉन G असा त्याचा फॉर्म्युला आहे. मग इक्वल टू पुढे काय येईल बघा, इथे हा U² झाला, त्यानंतर 2 साइन थिटा कॉस थिटा U² इंटू 2 साइन थिटा कॉस थिटा अपॉन G असा आपल्याला पुढे हे फॉर्म्युला मिळेल. आणि मग हा U² 2 साइन थिटा कॉस थिटा म्हणजेच साइन 2 थिटा असतो आणि अपॉन काय असेल, G. मग U² साइन 2 थिटा अपॉन G हा फॉर्म्युला कुणाचा असेल, तर हॉरिझॉन्टल रेंजचा फॉर्म्युला असेल. फॉर्म्युला काय मिळाला नीट लक्षात ठेवा. हा U² ॲज इट इज लिहिला, 2 साइन थिटा कॉस थिटाच्या ऐवजी साइन 2 थिटा लिहिला आहे आणि इंटू काय असेल, G. दिस इज द हॉरिझॉन्टल रेंज. आता हॉरिझॉन्टल रेंज ही मॅक्झिमम कोणत्या अँगलसाठी असू शकते, मला सांगा. आर मॅक्स म्हणजे काय, मॅक्झिमम हॉरिझॉन्टल रेंज. म्हणजे प्रोजेक्टाईल टाकल्यानंतर थ्रो केल्यानंतर तो मॅक्झिमम हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती अँगलमध्ये थ्रो केल्यानंतर असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे इथून प्रोजेक्टाईल किती अँगलमध्ये थ्रो केला की तो मॅक्झिमम हॉरिझॉन्टल डिस्टन्स जाऊ शकतो हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मला सांगा या साइन 2 थिटाची मॅक्झिमम व्हॅल्यू ही किती असू शकते, 1 असू शकते ना. मॅक्झिमम व्हॅल्यू किती असू शकते, 1. म्हणजे साइन थिटा जो असतो की नाही त्याची व्हॅल्यू 0 to 1 या रेंजमध्ये असते. 0 ही त्याची मिनिमम व्हॅल्यू झाली, 1 त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू झाली. म्हणजेच हे जे ॲन्सर आहे U² साइन 2 थिटा अपॉन G हे मॅक्झिमम कधी असेल, ज्या वेळेस साइन 2 थिटाची व्हॅल्यू ही किती असेल, 1 असेल. बघा आर मॅक्स इज इक्वल टू काय असेल, U² इंटू 1 अपॉन G आणि त्यामुळे आर मॅक्सची व्हॅल्यू जी आहे ती किती आहे, U² अपॉन G. म्हणजेच मॅक्झिमम हॉरिझॉन्टल रेंज किती असेल, तर U² अपॉन G. बरोबर. कारण त्यावेळेस साइन 2 थिटाची व्हॅल्यू किती असणार आहे, 1 आणि 0 to 1 या रेंजमध्ये साइन थिटाची व्हॅल्यू असणार आणि त्यामुळे 0 to 1 मधला 1 ही मॅक्झिमम व्हॅल्यू आहे. मग जर साइन 2 थिटाची व्हॅल्यू आपण 1 टाकली तर आर मॅक्सची व्हॅल्यू किती येते, U² अपॉन G येते. पण ही व्हॅल्यू कधी मिळते आपल्याला, तर साइन 2 थिटा इक्वल टू 1 असताना. साइन 2 थिटा याची व्हॅल्यू किती पाहिजे, 1 असेल
त्याच वेळेस आपल्याला आर मॅक्स किती मिळते, यू स्क्वेअर अपॉन जी मिळते. मग 2 थीटा इज इक्वल टू काय असला पाहिजे, तर साइन इनव्हर्स ऑफ 1 असला पाहिजे. 2 थीटा इक्वल टू काय असेल, साइन इनव्हर्स ऑफ 1. मग 2 थीटा इज इक्वल टू, मला सांगा कोणाचा साइन व्हॅल्यू असते 1, तर साइन 90, बरोबर. म्हणजे हा अँगल इथे किती असेल, 90, बरोबर. म्हणजे 2 थीटा इज इक्वल टू 90 मिळतो. याचा अर्थ थीटा किती असला पाहिजे, 45 डिग्री, बरोबर. थीटा किती असला पाहिजे, 45 डिग्री. म्हणजे एक लक्षात ठेवा की ज्या वेळेस प्रोजेक्टाईल हा 45 डिग्री अँगलमध्ये प्रोजेक्ट केला जाईल, म्हणजेच त्याचा अँगल हॉरिझॉन्टल सोबत किती आहे, 45 डिग्री आहे, त्यावेळेस तो प्रोजेक्टाईल जास्तीत जास्त हॉरिझॉन्टल डिस्टन्स ट्रॅव्हल करेल. ओके. आणि जर अँगल कमी जास्त झाला तर त्याच्या हॉरिझॉन्टल डिस्टन्सच्या व्हॅल्यूज ज्या असतील त्या डिफरंट असतील. म्हणजे हॉरिझॉन्टल रेंज डिपेंड कुणावर आहे, तर अँगल ऑफ प्रोजेक्शनवर डिपेंड आहे. आणि हॉरिझॉन्टल रेंजची मॅक्झिमम व्हॅल्यू ही कधी मिळते, तर आर मॅक्स इज इक्वल टू किती असली पाहिजे, व्हॅल्यू किती आहे, यू स्क्वेअर अपॉन जी. आणि ती कधी मिळेल, तर ज्यावेळेस थीटाची व्हॅल्यू 45 डिग्री असेल. ओके. सो वी कॅन से दॅट आर मॅक्स, मॅक्झिमम हॉरिझॉन्टल रेंज, इज यू स्क्वेअर अपॉन जी अँड इट इज ऑब्टेन्ड ॲट थीटा इज इक्वल टू 45 डिग्री. हे सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. मॅक्झिमम हॉरिझॉन्टल रेंज कोणत्या अँगलला मिळते, तर 45 डिग्री अँगलला मिळते. ओके. आणि त्याची व्हॅल्यू किती असते, तर यू स्क्वेअर अपॉन जी असते. आणि आरचा फॉर्म्युला काय आहे, यू स्क्वेअर साइन 2 थीटा अपॉन जी असा आहे. ओके. इथे आपण काय फाइंड आउट केलं बघा, हॉरिझॉन्टल रेंज फाइंड आउट केली. हॉरिझॉन्टल रेंजचं इक्वेशन आहे यू स्क्वेअर साइन 2 थीटा अपॉन जी and R max is equal to u square upon g obtained at angle of 45 degree. ओके. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे मॅक्झिमम हाईटचा फॉर्म्युला काय आहे. ओके. मॅक्झिमम हाईट, त्याचा सिम्बॉल आहे कॅपिटल एच. मॅक्झिमम हाईटचा सिम्बॉल आहे कॅपिटल एच. ओके. तर मॅक्झिमम हाईट जी आहे त्याला आपण डिफाईन कसं करू शकतो, तर मॅक्झिमम व्हर्टिकल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय प्रोजेक्टाईल, मॅक्झिमम व्हर्टिकल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय प्रोजेक्टाईल ड्युरिंग इट्स मोशन इज कॉल्ड ॲज द मॅक्झिमम हाईट. सांगा मॅक्झिमम हाईट म्हणजे काय. जसं आपण हॉरिझॉन्टल रेंज म्हणजे काय म्हणतो, तर त्या प्रोजेक्टाईलनी त्याच्या मोशनमध्ये मॅक्झिमम किती हॉरिझॉन्टल डिस्टन्स ट्रॅव्हल केलं ते म्हणजे काय असतं, हॉरिझॉन्टल रेंज असते. मग तसंच मॅक्झिमम हाईट म्हणजे काय असणार, तर प्रोजेक्टाईलनी त्याच्या मोशनमध्ये मॅक्झिमम किती व्हर्टिकल डिस्टन्स ट्रॅव्हल केलं ते म्हणजे काय असणार आहे, मॅक्झिमम हाईट. ओके. इथं मॅक्झिमम हाईट बघा ही आहे, त्याचं सिम्बॉल काय आहे, एच आहे. आता इथे आपण O2A हे मोशन घेतलं आणि त्याच्यासाठी सपोज S इक्वल टू UT प्लस 1/2 AT स्क्वेअर हा फॉर्म्युला घेतला आणि हे इक्वेशन मी SY इक्वल टू UY इंटू टी प्लस 1/2 AY इंटू टी स्क्वेअर या फॉर्ममध्ये घेते. जसं हॉरिझॉन्टल रेंजसाठी आपण SX इक्वल टू UX इंटू टी प्लस 1/2 AX इंटू टी स्क्वेअर असा फॉर्म्युला घेतला होता. सेम तसाच मॅक्झिमम हाईट काढायची आहे, म्हणजे व्हर्टिकल डिस्टन्स काढायचे अलॉंग वाय ॲक्सिस. सो SY इज इक्वल टू काय असेल, UY इंटू टी प्लस 1/2 AY इंटू टी स्क्वेअर. आता मोशन कुठून कुठे आहे बघा, O पासून A पर्यंत. इथून थ्रो केला A पर्यंत तो जाणार आहे. मला सांगा SY म्हणजे काय, तो इथून इथंपर्यंत गेला म्हणजे इथून त्यानं वाय ॲक्सिसवर किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, इथून इथं पोहोचला, ही त्याची फायनल लोकेशन आहे. आणि हे जे त्याचं डिस्टन्स आहे अलॉंग वाय ॲक्सिस ते म्हणजे आहे SY. आणि SY म्हणजे इथे असेल मॅक्झिमम हाईट H. ओके. म्हणजे इथं या पॉईंटला असणारं त्याचं हे जे व्हर्टिकल डिस्टन्स आहे ते म्हणजे काय असेल, मॅक्झिमम हाईट. आता सांगा UY फॉर्म्युला काय असतो, U साइन थीटा, बरोबर. टी कोणता टाईम लागेल सांगा, O पासून A पर्यंत जाण्यासाठी
कोणता टाईम लागतो? टाईम ऑफ ॲसेंट लागतो. म्हणजे इथं टीच्या ऐवजी मी टी ए लिहिते. ओके, आता इथं ए वायची व्हॅल्यू काय असणार सांगा? ओ टू ए जाताना पार्टिकलची वेलॉसिटी डिक्रीज होत जाते, त्यामुळे ॲक्सेलरेशन कसं असेल? निगेटिव्ह, आणि त्याची व्हॅल्यू काय असेल? -g, आणि इंटू परत पुढे टी स्क्वेअर म्हणजेच टी ए स्क्वेअर. ओके, काय काय पुटअप केलं आपण ह्याच्यामध्ये? एस वाय म्हणजे व्हर्टिकल डिस्टन्स, ती म्हणजे असणार कॅपिटल एच. यू वाय यू साइन थिटा आहे. टी म्हणजे टाईम ऑफ ॲसेंट आहे. ए वायची व्हॅल्यू -g आहे. ओके, आणि परत टीच्या जागी टी ए स्क्वेअर. आता एच फाइंड आउट करायचा आहे. यू साइन थिटा इंटू टाईम ऑफ ॲसेंट कसा काढायचा? यू साइन थिटा अपॉन जी, पुढं -1/2 g इंटू पुढे काय येणार? टी ए यू साइन थिटा अपॉन जी ब्रॅकेट स्क्वेअर येईल. पुढं आता इथे काय आला मग? यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन जी आला. इथं मायनस हा जी कॅन्सल झाला. इथं काय आला? यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2g आला. इथे बघा जी स्क्वेअर होणार. इथे काय लिहिलं आहे? 1/2 जी यू साइन थिटा अपॉन जीचा स्क्वेअर आहे, त्याच्यामुळे इथे यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन जी स्क्वेअर असेल. त्यातला एक जी या जी सोबत कॅन्सल झाला. इथे एक जी इथे रिमेनिंग असेल. मग काय आला? -यू साइन थिटा स्क्वेअर म्हणजे यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2 इंटू इथला एक जी. काय आलं बघा मग? यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन जी मायनस यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2g. ह्यातला यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन जी कॉमन निघेल. ब्रॅकेटमध्ये राहील इथला 1 - 1/2, आणि ॲन्सर येईल याचं यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2g. दिस इज द मॅक्झिमम हाईट अटेन्ड बाय प्रोजेक्टाईल. काय फॉर्म्युला आहे बघा? h इज इक्वल टू यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2g. आता जसं आपण मॅक्झिमम रेंज कोणत्या अँगलला मिळते आणि त्याचा फॉर्म्युला काय असतो हा बघितला, तसंच h म्हणजे काय असेल तर गिव्हन त्याच्या मोशनमध्ये प्रोजेक्टाईलनी किती मॅक्झिमम हाईट अटेन केली ती म्हणजे काय असणार आहे? h असणार आहे. त्याचा फॉर्म्युला आहे यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2g. मग आता h मॅक्सची व्हॅल्यू जसं आपण r मॅक्स काढला होता तसा h मॅक्स जो आहे तो कधी मिळेल? ज्यावेळेस साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू किती असेल? 1 असेल. साइन स्क्वेअर थिटा 1 असेल त्यावेळेस हे आन्सर किती येईल? यू स्क्वेअर अपॉन 2g येईल. म्हणजे hची व्हॅल्यू काय असणार आहे? h मॅक्सची व्हॅल्यू यू स्क्वेअर अपॉन 2g असणार आहे. आणि हा कधी मिळतो? ज्यावेळेस साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू किती असते? 1 असते. बघा, h मॅक्स मॅक्झिमम हॉरिझॉन्टल रेंज सगळ्या वेगवेगळ्या अँगल्सशी कंपेअर केलं तर h मॅक्सची व्हॅल्यू किती असते? तर यू स्क्वेअर अपॉन 2g असते. आणि साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू त्यावेळेस किती असली पाहिजे? 1. आता h हा आपल्याला इंडिकेट काय करतो तर गिव्हन मोशनमध्ये प्रोजेक्टाईलने किती मॅक्झिमम हाईट अटेन केली. आता वेगवेगळ्या अँगलसाठी या हाईटच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या डिफरंट असतील, बरोबर. मग कोणत्या अँगलला मॅक्झिमम हाईट अटेन केली जाते आणि ती मॅक्झिमम हाईट किती असते ते आपण बघतोय, बरोबर. मग h मॅक्स डिफरंट अँगल्समध्ये h वेगवेगळ्या आहेत आणि त्यातली सगळ्यात जास्त हाईट किती मिळते तर यू स्क्वेअर अपॉन 2g एवढी असते. आणि कधी असते तर ज्यावेळेस साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू 1 असेल. साइन स्क्वेअर थिटा 1 आहे याचाच अर्थ साइन थिटा हा 1 आहे. आणि थिटा किती असेल तर साइन इनव्हर्स ऑफ 1 असेल. आणि साइन इनव्हर्स ऑफ 1 म्हणजे थिटा असेल 90 डिग्री. म्हणजे मॅक्झिमम हाईट वेगवेगळ्या अँगल्समध्ये कोणत्या अँगलला मिळते? 90 डिग्रीला. आणि त्याची व्हॅल्यू किती असते तर यू स्क्वेअर अपॉन 2g. म्हणजेच काय? थिटा 90 आहे याचा अर्थ काय तर हा थिटा बघा हा 90 आहे म्हणजे हा अँगल ह्या एक्स ॲक्सिस सोबतचा आहे ना, तो 90 आहे. म्हणजे प्रोजेक्टाईल इकडं प्रोजेक्ट झाला वाय ॲक्सिसवर. म्हणजे मॅक्झिमम हाईट आपल्याला कधी मिळू शकते? ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट आपण डायरेक्टली वर थ्रो करतो, बरोबर. डायरेक्ट तुम्ही एखादा ऑब्जेक्ट सपोज असा वर थ्रो केला तर काय होणार आहे? तो मॅक्झिमम हाईटला जाणार आहे. म्हणजे थिटा किती असणार त्यावेळेस? 90. आणि तो जास्तीत जास्त किती हाईट अटेन करेल तर यू स्क्वेअर अपॉन 2g. हे लक्षात ठेवा. बघा, आत्ता आपण टाईम ऑफ फ्लाईट, टाईम ऑफ असेंट, टाईम ऑफ डिसेंट, हॉरिझॉन्टल रेंज आणि मॅक्झिमम हाईट असे फॉर्म्युले बघितलेले आहेत. मला सांगा टाईम ऑफ फ्लाईट
फॉर्म्युला काय होता 2u sin थिटा अपॉन g. टाईम ऑफ ॲसेंट आणि डिसेंट दोन्ही सेम असतात, त्याचे व्हॅल्यूज काय आहेत u sin थिटा अपॉन g. त्यानंतर हॉरिझॉन्टल रेंज फॉर्म्युला काय u स्क्वेअर sin 2 थिटा अपॉन g आणि त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू किती असते तर u स्क्वेअर अपॉन g असते बरोबर आणि ती 2u स्क्वेअर अपॉन g असते बरोबर आणि ही जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला कधी मिळते तर ज्यावेळेस अँगल किती असतो 45 असतो बरोबर. आपण इथे काय बघितलं आरमॅक्सचा आरचं रिलेशन काय होतं u स्क्वेअर साइन 2 थिटा अपॉन g असं होतं. मग याची मॅक्झिमम व्हॅल्यू आर मॅक्स ही किती असणार आहे तर u स्क्वेअर अपॉन g आणि कधी असेल 45 डिग्री या अँगलला म्हणजे आरची व्हॅल्यू आहे u स्क्वेअर साइन 2 थिटा अपॉन g आणि मॅक्झिमम हॉरिझॉन्टल रेंज 45 डिग्री अँगलला मिळेल आणि ती किती असेल तर u स्क्वेअर अपॉन g असेल. अशाच प्रकारे हाईट अटेन बाय मॅक्झिमम हाईट अटेन बाय प्रोजेक्टाईल फॉर्म्युला मिळतो आपल्याला u स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2g असा फॉर्म्युला आहे आणि जास्तीत जास्त हाईट आपल्याला कधी मिळेल ज्यावेळेस तो 90 डिग्रीमध्ये प्रोजेक्ट केला जाईल म्हणजेच तो डायरेक्टली अपवर्ड थ्रो केला जाईल 90 डिग्रीमध्ये त्यावेळेस काय होणार आहे आपल्याला मॅक्झिमम हाईट मिळते आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे तर u स्क्वेअर अपॉन 2g आहे. ओके हे खूप इम्पॉर्टंट आहे, प्रत्येकाने हे व्यवस्थित स्टडी करायचं आहे. प्रोजेक्टाईल मोशनमध्ये आपण बघितलं की प्रोजेक्टाईलच्या वेगवेगळ्या डेफिनिशन्स त्यानंतर इक्वेशन ऑफ पाथ ऑफ प्रोजेक्टाईल बघितलं त्यानंतर हे जे आज इक्वेशन्स बघितले इथे हा प्रोजेक्टाईल मोशन हा जो कन्सेप्ट आहे हा इथे एंड होतो. प्रोजेक्टाईल मोशनचे हे सगळे कन्सेप्ट आपण इथे घेतलेले आहेत. आता इथे एक लक्षात ठेवायचं तुमच्या टेक्स्टबुकमध्ये 11चं जे टेक्स्टबुक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला याच्या पुढे थर्ड टॉपिकमध्ये प्रोजेक्टाईल मोशन जिथे एंड होतो त्याच्यानंतर त्यांनी सर्क्युलर मोशन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हा एक पार्ट पुढे दिलेला आहे पण तो जो पार्ट आहे तो सर्क्युलर मोशनचा इंट्रोडक्टरी पार्ट आहे. तिथं फक्त काय आहे त्याची इंट्रोडक्शन दिलेली आहे. मग त्यामुळे आपल्याला आता ज्यावेळेस आपण 12th स्टडी करायला घेतो 12thमध्ये फर्स्ट टॉपिक तुम्हाला आहे रोटेशनल डायनॅमिक्स. ओके आता हा जो फर्स्ट टॉपिक रोटेशनल डायनॅमिक्स आहे याच्यामध्ये कॉम्बिनेशन आहे 2 टॉपिकचं. त्यातला फर्स्ट कंटेंट येतो सर्क्युलर मोशन आणि सेकंड येतो रोटेशनल मोशन. ओके काय सांगते व्यवस्थित लक्षात ठेवा. 12thचा फर्स्ट टॉपिक हा 2 टॉपिकचं कॉम्बिनेशन आहे. एक आहे त्याच्यामध्ये हाफ पार्ट सर्क्युलर मोशनचा, दुसरा हाफ पार्ट आहे तो रोटेशनल मोशनचा आहे आणि तिथे सर्क्युलर मोशन किती दिलं आहे तर आत्ता जे तुम्हाला 11thमध्ये युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची थोडी इंट्रोडक्शन दिलेली आहे फक्त आणि बाकी सगळा टॉपिक हा त्यांनी 12thमध्ये कव्हर केलेला आहे. बघा 11thच्या सिलेबसमध्ये याच्या पुढचा कंटेंट सर्क्युलर मोशनचा हा फक्त इंट्रोडक्टरी पार्ट आहे, इंट्रोडक्शन आहे आणि बाकी पूर्ण टॉपिक हा तुम्हाला 12thमध्ये फर्स्ट टॉपिकमध्ये दिलेला आहे आणि त्यामुळे आपण काय करणार आहोत तर हा जो सर्क्युलर मोशनचा इंट्रोडक्टरी पार्ट आहे तो 12thमध्येच फर्स्ट टॉपिकमध्ये घेणार आहोत. असं का तर तो जर आत्ता घेतला तर तो 12thच्या फर्स्ट टॉपिकला परत एक 3-4 लेक्चर त्याला फक्त रिवाईज करण्यासाठी जातील आणि त्यामुळे ती रिव्हिजन तिथं करण्यापेक्षा तो टॉपिक तिथे जर घेतला तर तुम्हाला तो व्यवस्थित समजेल. त्यासाठी हा जो याच्या पुढचा पार्ट असेल सर्क्युलर मोशनचा हा आत्ता होणार नाही, तो 12thच्या फर्स्ट टॉपिकमध्ये होईल. ओके मग त्यामुळे थर्ड टॉपिक आपला इथे एंड होतो. प्रोजेक्टाईल मोशनचा पार्ट झाल्यानंतर मोशन इन प्लेन हा टॉपिक काय झालेला आहे आपला एंड झालेला आहे आणि याचे तुम्हाला आणखी एक्झाम्पल्स आपण घेऊयात. JEE नीटचे एक्झाम्पल्स नेक्स्ट लेक्चरपासून आपण थर्ड टॉपिकचे स्टार्ट करणार आहोत. ओके सगळ्यांनी लक्षात ठेवा मोशन इन प्लेन हा टॉपिक इथे आत्ता एंड झालेला आहे. याच्या पुढचा सर्क्युलर मोशनचा पार्ट हा 12thच्या फर्स्ट टॉपिकमध्ये होईल. ओके आणि उद्या किंवा नेक्स्ट लेक्चरपासून आपण या टॉपिकवरचे काय घेणार आहे MCQ घेणार आहे. ओके.